So welcome you all in our paper number first, SYBSc, in which we are studying about our fifth chapter. All right, in fifth chapter we have studied many things. So let me highlight once again your syllabus, what they have given you for studying purpose, in which they have asked you to be aware about ecological concepts, in which they have mentioned the definition, species diversity, method of vegetation sampling, and we have reached up to the genetic diversity, in which I have explained you the definition concept, nature of origin of genetic variation, what we are talking, and meeting 40 minutes got over, that's why that lecture got discontinued. So we will continue our origin of genetic variation topic which we were discussing yesterday. What I was telling you is that the genetic variation comes within an organism. The genetic variation is with respect to the nucleotide nucleic acid sequence. Genetic variation DNA रिलेटेड गोष्ट आहे. DNA मध्ये न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतात, त्यांच्यामध्ये झालेला बदल डेफिनेटली विल बी रिफ्लेक्टेड इन मॉर्फोलॉजिकल फीचर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. तुम्हाला काही समजत नसेल तर काही समजत नाही असं म्हणा, पण मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही प्रामाणिक राहा, की तुम्हाला समजते का नाही समजते हे तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करा. सो व्हॉट वी वर डिस्कसिंग द विच आर द फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएशन ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी. So in that first factor I was telling you, which was the first factor? Which was the first factor which is responsible for genetic diversity? Yesterday only I taught you, on which you have submitted your question paper. So I have said you, to create variation within individual of one species, to create variation within individual among one species, two factors are responsible. First one was environmental factor and another one was genetic factor. To create variation among individual of one species, environmental factor and genetic factor, हे दोन मेजर फॅक्टर्स आहेत. हे आहे फॅक्टर्स, अँड आय एम सेइंग दॅट विच आर द कॉजेस टू क्रिएट जेनेटिक डायव्हर्सिटी. एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि जेनेटिक फॅक्टर हे दोन फॅक्टर आहेत सेपरेट. त्याच्यात या जेनेटिक फॅक्टर वरती कुठले कुठले कॉज आहेत जे अफेक्ट करतात, दॅट आय एम टॉकिंग हिअर. फर्स्ट वन वॉज, सेग्रिगेट करायला शिका. काय सांगतोय मी इथं, एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि जेनेटिक फॅक्टर असे दोन फॅक्टर आहेत ज्याच्यामुळं इंडिव्हिज्युअल मध्ये व्हेरिएशन बघायला भेटतं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि जेनेटिक फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएशन ऑफ व्हेरिएशन इन इंडिव्हिज्युअल्स ऑफ वन स्पीसीज. मग मी आता नंतर असं बोलतोय, हे जो जेनेटिक फॅक्टर आहे त्याच्यावरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे एलेल फ्रिक्वेन्सी. जीन, चैत्रली भोसले, जीन, व्हेरी गुड. जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरेक्टर. Each gene contain two copies which we call as alleles. प्रत्येक जीनच्या दोन कॉपी आहेत एलेल. This allele frequency एक फॅक्टर आहे which cause on genetic factor. समजते मला काय म्हणायचंय. नंतर मी काय म्हणलं की म्युटेशन एक दुसरा कॉज आहे. म्युटेशन also affect upon genetic material which result into the variation in nucleotide which are present in that nucleic acid. अल्टिमेटली न्यूक्लिक ऍसिड मध्ये झालेला चेंज त्या ऑर्गॅनिझमच्या मॉर्फॉलॉजी मध्ये रिफ्लेक्ट होणार आहे आपल्याला. दोन झाल्या गोष्टी, दोन कॉजेस सांगितले तुम्हाला मी. पहिलं होतं एलेल फ्रिक्वेन्सी, दुसरं आहे म्युटेशन. थर्ड वन इज रॅन्डम मेटिंग. रॅन्डम मेटिंग मीन्स व्हॉट, हे बोलत असताना काल लेक्चर संपलंय आपलं. रॅन्डम मेटिंग मीन्स व्हॉट, इफ यू सिलेक्ट ऑर्गॅनिझम फ्रॉम वन लोकेशन ऑफ वन स्पीसीज and organism from another location of one species, त्याच एका स्पीसीज मधलं चाललेलं आहे. But due to the differences in environmental regions,
त्या ऑर्गॅनिझम मध्ये एन्व्हायरमेंटमुळे फरक झालेला आहे. कसं काय एन्व्हायरमेंटमुळे फरक झालेला आहे सर? फॉर एक्झाम्पल बियर माहिती आहे तुम्हाला, अस्वल जे पोलर रिजनला राहतात त्यांचा कलर कधी काळा नसतो. दे ऑलवेज इन व्हाईट इन कलर बिकॉज द एन्व्हायरमेंट इज सच they have to be in white in color so they will be able to hide in that particular snow area. आणि आपल्याकडे जे बियर आहेत हे बियर आपल्या जंगलामध्ये सापडतात, त्यांचा कलर व्हाईट नसतो. कुठल्या कलरचे बियर? बियर म्हणजे अस्वल. कुठल्या कलरचे अस्वल बघायला भेटतात आपल्याकडे? ब्लॅक कलरचे, ब्राऊन कलरचे बियर आपल्याकडे बघायला भेटतात. सो दे बोथ आर बिलॉंगिंग टू वन स्पीसीज. बरोबर. तर आता यांच्यामध्ये जर तुम्ही रॅन्डम मीटिंग करून आणलं तर नवीन जी स्पीसीज, नवीन जे जनरेशन तयार होणार आहे ती आणि त्यांचे पॅरेंट्स हे ब्लॅक आणि व्हाईट आहेत, यांच्यामध्ये फरक आहे. नवीन जनरेशन वेगळीच काहीतरी असेल, ते आपल्याला माहित नाही काय. सो दिस इज व्हॉट आय एम टॉकिंग हिअर. द स्पीसीज इन विच इंडिव्हिज्युअल्स आर प्रेझेंट, द जेनेटिक मटेरियल इज अफेक्टेड बाय ॲलेल फ्रिक्वेन्सी, म्युटेशन अँड रॅन्डम मीटिंग. देर आर व्हेरियस कॉजेस such as I would like to highlight one slide here, such as this one. म्युटेशन झालं, जेनेटिक ड्रिफ्ट आहे, मायग्रेशन आहे, सिलेक्शन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगत होतो म्युटेशन बद्दल. ठीक आहे. व्हॉट आय वॉज डिस्कसिंग इज दॅट द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर और द कॉजेस ऍक्च्युअली विच आर रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक डायव्हर्सिटी इन विच आय हॅव सजेस्टेड यू म्युटेशन, ॲलेल फ्रिक्वेन्सी, रॅन्डम मीटिंग आणि सिलेक्शन वगैरे नाही लिहिलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यामध्ये पडू नका, कारण की हा पॉईंट थोडासा वास्ट आहे. TYBSc MSc लेवलच्या विद्यार्थ्यांना या गोष्टी येतात. पण या 3 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि त्याच्याबद्दल जरी तुम्ही लिहू शकले तरी मोर दॅन सफिशियंट इन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आय एम टॉकिंग. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस जेनेटिक डायव्हर्सिटी, I will just highlight what is going on here. After completion of genetic diversity here, yellow color झाला का? After completion of genetic diversity, we are moving towards the next point, that is species diversity, which is very important. मग जेनेटिक डायव्हर्सिटी इम्पॉर्टंट नाही का? येस, जेनेटिक डायव्हर्सिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट, बट स्पीसीज डायव्हर्सिटी इज समथिंग इन विच वी स्टडी अबाउट different species variation. So now we are moving to the species diversity. Species diversity मध्ये तुम्हाला काय करायचंय? We are going to study the variation in different species in particular area. एखाद्या जंगलात कुठले कुठले स्पीसीज आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सपोज एनी पर्टिक्युलर लँड कंटेन many number of species. For that you will have to go to the any forest, अभयारण्यात जायला लागेल तुम्हाला. You will have to go in sanctuary, you will have to go in national park, where you will find the different types of species, different types of individual from different species which are looking very different from each other. So what I am trying to tell you is that I would like to share you one photograph. This is the photograph which indicates different organisms which are living in particular area at one time. आता 6 ऑक्टोबर आहे ना, तर तुम्ही आज गेले तर तुम्हाला जंगलात एवढे ऑर्गॅनिझम दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे. दॅट इज द स्पेसिस डायव्हर्सिटी ऑफ दॅट एरिया. स्पेसिस डायव्हर्सिटी इज ऑलवेज इन रिलेशन विथ द एरिया. Genetic diversity is always in relationship with the species, not an area. हे फरक करून घ्यायला शिका. तर हे स्पीसीज डायव्हर्सिटी बद्दल बोलतोय आपण. जेनेटिक डायव्हर्सिटीचा पॉइंट संपलेला आहे. परत तुम्हाला आठवण करून देतो, तुम्हाला वाटायचं जेनेटिक डायव्हर्सिटी चालू आहे. So the photograph indicates the different organisms from different groups. In zoology you must have studied about the different phylums, in which you will find different types of creatures which shows differences in their body architecture. In botany you must have studied about the different plants, differences in their architecture, in their tissue organization, overall physiological phenomenon and reproduction मध्ये तुम्हाला व्हेरिएशन बघायला भेटेल, which is
द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर स्पीसीज. एखाद्या स्पीसीज आणि दुसऱ्या स्पीसीज मध्ये फरक करायचा असेल तर तुम्हाला काय शोधायचं असेल त्याच्यामध्ये, तर मॉर्फोलॉजिकल फीचर शोधतो आपण डिफरंट काय आहेत, अॅनाटॉमिकल फीचर कुठले डिफरंट आहेत, जेनेटिक फीचर डीएनए सिक्वेन्स कुठला डिफरंट आहे, क्रोमोझोम नंबर त्यांच्यामध्ये डिफरन्स असतात ते काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी आपण स्टडी करतो वेन वी गो टू स्टडी द स्पीसीज डायव्हर्सिटी. सो आता मला गॅरंटी की तुम्हाला कळालं असेल की जेनेटिक डायव्हर्सिटी अँड स्पीसीज डायव्हर्सिटी मध्ये काय फरक आहे. इफ नॉट, प्लीज मेन्शन दॅट यू हॅव नॉट अंडरस्टूड एनिथिंग, because this topic is something which is very different from up till whatever you have studied. तुम्ही आतापर्यंत जे काय अभ्यास केलाय त्याच्याशी खूप मला असं वाटेल की वेगळंच काहीतरी. प्रणित जाधव, अंडरस्टँड. चैत्रालय भोसले, सांबरे, साक्षी गुले, अपेक्षा चौधरी. ओके, so what was the genetic diversity? The genetic diversity in which we study about the individual of one species. In species diversity we study different species. आता जो फोटोग्राफ तुम्हाला मी दाखवलेला आहे त्या फोटोग्राफ मध्ये वेगवेगळ्या स्पीसीज बघायला भेटल्या होत्या. त्या सगळ्यांचा अभ्यास आपण एका लोकेशन मध्ये करायचा आहे, त्याला स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणतात. आता तर कळालं. स्पीसीज आपण फर्स्ट लेक्चर मध्ये म्हणलं होतं की स्पीसीज इज द युनिट ऑफ व्हॉट. In first lecture, I have mentioned the species is unit of something. कशाच unit आहे species? Ecosystem, ecosystem, very good. Not population. अवघड आहे मित्रांनो. स्पीसीज पॉप्युलेशनच्या नंतर येते. तुम्ही घर बांधताना विटा घेता, विटांची भिंत बांधता म्हणजे विटांचं घर बांधता तुम्ही. तर या विटा बनवण्यासाठी माती लागते, बरोबर ना. तर असं समजा पॉप्युलेशन म्हणजे माती आहे आणि स्पीसीज म्हणजे विटा आहेत, तुमचं घर म्हणजे इकोसिस्टीम आहे. आता याच्यापेक्षा सोपं करून काय सांगू तुम्हाला मी. मग माती आधी का वीट आधी? माती आधी सर, बरोबर. विटा आधी का? नाही, कारण की मातीपासून वीट बनलेली आहे, विटांपासून घर बनलेलं आहे. तसंच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय इथं, पॉप्युलेशन एका स्पीसीजचं असतं. पॉप्युलेशन एका स्पीसीजचं असतं. खूप पॉप्युलेशन एकत्र आलं की ती स्पीसीज तयार होणार आहे. अमेरिकेतले पॉप्युलेशन घ्या माणसांचं, चायनातल्या लोकांचं पॉप्युलेशन घ्या माणसांचं, भारतातल्या लोकांचं पॉप्युलेशन घ्या माणसांचं, दे क्रिएट स्पीसीज. माणसांची एक स्पीसीज घ्या, कुत्र्याची एक स्पीसीज घ्या, मांजरीची स्पीसीज घ्या, पालींची स्पीसीज घ्या, हत्तीची स्पीसीज घ्या. व्हेन यू स्टडी ऑल दिस स्पीसीज इन पर्टिक्युलर लोकेशन, दॅट इज स्पीसीज डायव्हर्सिटी. आलं लक्षात. पॉप्युलेशन तुम्हाला जर त्या दिवशी फोटोग्राफ तुम्हाला पुस्तक मी दाखवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी उलट दाखवलेलं आहे. डोंट गेट कन्फ्यूज, डोंट ट्रस्ट एनीवन, डोंट ट्रस्ट एनी बुक. फॉर दॅट यू हॅव टू स्टडी व्हेरियस बुक्स. फॉर दॅट यू हॅव टू लिसन लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस पीपल. सो ऑलवेज क्रॉस चेक व्हॉट एव्हर टीचर इज टीचिंग यू. सो दिस इज माय ऍडवाइस टू यू. बट ट्रस्ट मी, इंडिव्हिज्युअल creates population, population creates species, and species creates what? अनेक स्पीसीज एकत्र आल्या तर काय म्हणतो आपण त्याला? कम्युनिटी. साक्षी गुले, व्हेरी गुड. सो नथिंग बट स्पीसीज डायव्हर्सिटी इज द सायन्स इन विच वी स्टडी अबाउट. एका शब्दाचं तुम्ही लिहायचं म्हणलं स्पीसीज डायव्हर्सिटी तर तुम्ही त्याला डॅश करून लिहू शकता. इट इज द स्टडी ऑफ कम्युनिटी. तो माणूस इम्प्रेस होईल तो म्हणून की अरे वा, या पोराला सगळं कळालंय. The species diversity means what? कम्युनिटीचं स्टडी करायचंय. इन कम्युनिटी वी विल फाइंड देर आर व्हेरियस स्पीसीज आर प्रेझेंट. दीज स्पीसीज वी आर गोइंग टू स्टडी इन पर्टिक्युलर लोकेशन ओनली. तुम्ही गेले अमेझॉनच्या जंगलात तिकडे शोधले आणि इकडे आले आपल्या मेळघाटच्या अभयारण्यात इकडे शोधले, असं करायचं नाही. आपल्याला एका पर्टिक्युलर लोकेशन मध्ये स्टडी करायचं. For studying species diversity, the initiation of species diversity began. From where this species diversity terminology came? The main person who have contributed for origin of species diversity, or what is species diversity sort of. The person name is very famous. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते काय आहे? कोण आहे हा माणूस? अनुजा कालंगेला काय बोलायचंय का? हात वरती केलाय.
ओरिजिन ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी हे चार्ल्स डार्विनने सगळ्यात पहिल्यांदा मेन्शन केलं होतं. व्हेरी गुड. जसं तुम्ही आता बीएससी ला आहे, तुम्हाला बीएससी झाल्यानंतर तुम्हाला एमएससी करायचं, एमएससी केल्यानंतर तुम्हाला नेट सेट, पीएचडी, एमपीएससी, युपीएससी, कुठं दवाखान्यात काम करायचं असेल, कुठं अजून कुठल्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, तर ते तुमच्या डोक्यात आहे. चार्ल्स डार्विन जेव्हा अभ्यास करत होता तेव्हा त्यांना 5 वर्षाचं प्रॅक्टिकल होतं. 5 वर्षाचं व्होवेज म्हणजे 5 वर्ष फिरायचं पूर्ण पृथ्वीवरती. आणि त्याचा सिलेबस कसा आहे बघा, 5 वर्ष फिरायचं घर सोडून आणि डेटा कलेक्ट करायचा. तर त्यांचा तो टॉपिक त्यांनी निवडला आणि ते गेले 5 वर्षासाठी. आता ते अमेरिकेमध्ये राहत होते. मी तुम्हाला स्टोरी सांगतो, चार्ल्स डार्विननी कसं काय शोध लावलाय. तर ते गेल्यानंतर त्यांना आयलँड दिसले. आयलँडचं नाव आहे गॅलापॅगोज आयलँड. तर त्यांना नंतर आर्चिपेलागो आयलँड पण म्हणायला लागले लोक. तर ते गॅलापॅगोज आयलँड वरती वन्स वेन ही रीच टू द गॅलापॅगोज आयलँड ही नोटिस्ड दॅट देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ बर्ड्स हु लुक मॉर्फोलॉजिकल व्हेरी सिमिलर टू इच अदर. तर हे ड्रॉइंग त्याचं स्वतःच आहे, हे स्वतः डार्विनने केलेलं ड्रॉइंग आहे. सो इन विच दे हॅव मेन्शन दॅट दिस ऑल बर्ड्स लुक सिमिलर टू इच अदर मॉर्फोलॉजिकली, बट द डिफरन्सेस इज इन देअर बीक. बीक म्हणजे काय, चोच. सो व्हाय द डिफरन्सेस, व्हाय, व्हॉट इज, आर दिस स्पीसीज आर डिफरंट फ्रॉम इच अदर. फर्स्ट ऑफ ऑल तो प्रश्न त्यांनी मेन्शन केला. इफ येस, व्हाय दिस स्पीसीज आर प्रेझेंट इन व्हेरियस फॉर्म्स. एक सारखे का नाही, त्यांच्या बीक मध्ये डिफरन्सेस काय. द डिफरन्सेस वॉज ड्यू टू द रिसोर्सेस. डिफरन्सेस वॉज इन देअर बीक. बीक मध्ये म्हणजे चोच मध्ये फरक आहे. बिकॉज द रिसोर्सेस ऑन विच दोज बर्ड्स वेअर डिपेंडंट वॉज डिफरंट. सम बर्ड्स टेंड्स टू ईट लार्जर सीड्स, सम बर्ड्स टेंड्स टू ईट स्मॉलर सीड्स. आता यास त्यांचा रिसोर्स वेगळा होता म्हणून त्यांच्या बीक मध्ये डिफरन्स त्यांना बघायला भेटला. तर हे झालं त्यांचं ऑब्झर्वेशन. इथं मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतोय जे तुम्हाला परीक्षेला नाही येणार आहे, फक्त हे कुठून आलं हे तुम्हाला मी सांगतोय. तर डार्विनने हे मेन्शन केलं, त्याच्यानंतर त्यांनी रिसर्च केला जे तुम्हाला परीक्षेला द्यायचे. सो इन विच ही मेन्शन दॅट इन इव्होल्युशन देर इज ए फेनॉमेनॉन नोन ॲज इव्होल्युशन. हा त्यांनी पहिल्यांदा मांडला. इन इव्होल्युशन ही मेन्शन दॅट on present time whatever species are present on this planet came from the ancestors which were living on this planet in the past. भूतकाळामध्ये जे काही ऑर्गॅनिझम राहत होते त्यांच्यापासून आताच्या नवीन स्पीसीज तयार झालेले आहेत. फॉर दॅट ही हॅव गिवन द प्रूफ्स which are nothing but the fossil record proofs. In fossil record proof, very good. डायनासॉरचं एक्झाम्पल सांगितलेलं यांनी. सो व्हॉट आर दिस फॉसिल रेकॉर्ड प्रूफ. तर डायनासॉरचं म्हणलं तर डायनासॉरचाच फोटो दाखवतो तुम्हाला मी. सर इन दिस फॉसिल रेकॉर्ड प्रूफ व्हॉट ही मेन्शन दॅट देर वेअर सम ऑर्गॅनिझम्स. डायनासॉर बद्दल डार्विन काय नाही म्हणला, मी तुम्हाला सांगतोय. In fossil record, we have found the different types of skeletons of different organisms which are not present at this time on this planet. आता पृथ्वीवरती हे ऑर्गॅनिझम प्रेझेंट नाहीयेत, पण यांचे स्केलेटन आपल्याला सापडलेले आहेत. The skeletons we call it as fossils are present, and these skeletons or fossils gives us an information regarding the previous species which were living on the planet before us. आपल्या आधी सुद्धा काही स्पीसीज या प्लॅनेट वरती राहत होते आणि त्यांच्यापासून आता आपण तयार झालेलो आहोत. There are some species today living on this planet shows similar morphology with their ancestors who were living crores of years ago. For example, crocodile. Initially, crores of years ago, crocodile length was 40 to 50 feet. Today, they are shrink to the 10 to 15 feet. Some crabs, horseshoe crab म्हणतात त्यांना, त्यांचे फॉसिल्स म्हणजे त्यांच्या अँसेस्टरचे फॉसिल्स आणि टुडेज हॉर्सशू क्रॅबचे फॉसिल्स तुम्हाला असं दिसेल की फॉसिल नाही. टुडेज हॉर्सशू क्रॅब
आणि फॉसिल मधला हॉर्सशू क्रॅब यांच्यामध्ये काय फरक तुम्हाला बघायला भेटत नाही. तर असे काही अॅनिमल आहेत जे आज बघायला भेटतात, त्यांचे अँसेस्टर करोडो वर्षापूर्वीपासून आपल्या पृथ्वीवरती राहत होते. तसेच अॅनिमल अजून पण बघायला भेटतात, त्यांना लिव्हिंग फॉसिल असं म्हणतात. तर इन बॉटनी देर इज फेमस एक्झाम्पल ऑफ वन प्लांट विच शोज द लिव्हिंग फॉसिल कॅरेक्टरिस्टिक. फॉसिल म्हणजे काय, जनरली हे डेड अँड नष्ट झालेली गोष्ट आहे. फॉसिल म्हणजे तो अॅनिमल नाहीये पृथ्वीवरती. ऑल्दो वी आर कॉलिंग इट एज लिव्हिंग फॉसिल. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय समजून घ्या पहिल्यांदा. द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द स्पीसीज टुडे हु आर लिव्हिंग ऑन द प्लॅनेट, their ancestors were living on the planet crores of years ago, but the morphological features are still similar. त्याला लिव्हिंग फॉसिल म्हणतात. इन बॉटनी देर इज एक्झाम्पल ऑफ जिंको बायलोबा. जिंको, माझ्याकडे आता फोटो नाही. येस, व्हेरी गुड अश्विनी पाटील. जिंको बायलोबा नावाचा एक प्लांट आहे, त्याला लिव्हिंग फॉसिल म्हणतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्रोकोडाईल, दॅट क्रोकोडाईल ऑल्सो नोन एज लिव्हिंग फॉसिल. सो द फॉसिल बायोडायव्हर्सिटी is very essential to understand the origin of species diversity. सगळ्यात मोठा प्रश्न इथं हा आहे की तुम्ही कशाच्या रिलेटेड सांगताय सर. आय एम टॉकिंग अबाउट द ओरिजिन ऑफ स्पीसीज डायव्हर्सिटी. स्पीसीज डायव्हर्सिटीच्या ओरिजिन बद्दल सांगतोय मी तुम्हाला. इनिशियली आपण सुरुवात केलेली आहे, मी परत पहिल्यापासून सांगतो, जेनेटिक डायव्हर्सिटीच्या कॉजेस बद्दल. तो पॉइंट संपल्यानंतर वी हॅव मूव्ड टू द स्पीसीज डायव्हर्सिटी इन विच आय हॅव टॉट यू द डेफिनेशन ऑफ स्पीसीज डायव्हर्सिटी. स्पीसीज डायव्हर्सिटीची डेफिनेशन काय आहे हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. ती तुम्हाला समजली? समजली असेल तर मला सांगा की समजली सर, आणि समजली असेल तर काय आहे ते पण सांगा. कसं आहे, मी जायचं पुढं पुढं आणि तुम्ही राहायचे मागं माग. येस सर नका म्हणू. स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणजे काय ते टाका इथं. स्टडी ऑफ कम्युनिटी. व्हेरी गुड. इनडायरेक्टली वी आर सेइंग दॅट स्टडी ऑफ कम्युनिटी. आता हे झालं स्पीसीज डायव्हर्सिटी डेफिनेशन इंट्रोडक्शन बद्दल. नाव वी आर लुकिंग ऍट द ओरिजिन ऑफ स्पीसीज डायव्हर्सिटी. इन दॅट मी तुम्हाला डार्विनची स्टोरी सांगितली. त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द काढला की अँसेस्टर्स. हा शब्द त्यांच्या तोंडून आला. अँसेस्टर, फॉसिल हे शब्द त्यांनी मांडलेले आहेत. मग लोकांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली तर त्यांना असं सापडलं की यस, there are various fossils are available who are the major proof that before us some organisms were living on this planet. तर हे फॉसिल रेकॉर्ड इज ए कनेक्टिव्ह लिंकचं काम करतं आपल्यासाठी की हाऊ वी आर प्रेझेंट इन ऑन दिस प्लॅनेट. आपण आलो कुठून, आपलं एक्झिस्टन्सचा रिझन काय आहे, तर व्हॉट एव्हर अँसेस्टर्स हु वेर लिव्हिंग ऑन दिस प्लॅनेट हे मी तुम्हाला सांगतो इथं. तर स्पीसीज डायव्हर्सिटी मध्ये फॉसिल बायोडायव्हर्सिटी एक टॉपिक आहे. स्पीसीज डायव्हर्सिटी मध्ये फॉसिल बायोडायव्हर्सिटी मध्ये तुम्ही काय लिहिणार, व्हॉट एव्हर ऑर्गॅनिझम्स विच वेर लिव्हिंग ऑन दिस प्लॅनेट थ्रू देअर फॉसिल रेकॉर्ड्स वी हॅव कलेक्टेड अप टिल. खूप डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सगळ्यात सुंदर गोष्ट अशी आहे की वी कॅन फाइंड आउट द एज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण कार्बन डेटिंग पोटॅशियमच्या मदतीने वेगवेगळ्या टेक्निक वापरून आपण त्या ऑर्गॅनिझमचं एज काढू शकतो की किती वर्षापूर्वीचा ऑर्गॅनिझम आहे. सो इट हॅज फाउंड दॅट फ्रॉम टुडेज बॅकडेटेड, आजपासून जर तुम्ही पाठीमागे गेले, इन विच वी कॅन फाइंड द ऍक्च्युअल डेट ऑफ दॅट ऑर्गॅनिझम विच वेअर प्रेझेंट ऑन दिस प्लॅनेट. तर मी तुम्हाला असं सांगत होतो 2020 चालू आहे आता 2020 पासून पाठीमागं तुम्ही जर गेले 8 करोड वर्ष, 8 करोड इयर, आजपासून 8 करोड वर्षापूर्वी पासून 24 करोड वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का मी 2 टप्पे सांगितलेत. 8 करोड वर्षापूर्वी, आजपासून 8 करोड वर्षापूर्वीपर्यंतचा पिरियड, त्या 8 करोड पासून 24 करोड वर्षापूर्वीपर्यंतचा पिरियड, म्हणजे 8 करोड ते 24 करोड पूर्वीचा मधला जो 16 करोड वर्षाचा पिरियड आहे, दॅट पिरियड वॉज अबाउट डायनासॉर पिरियड. डायनासॉर राहायची त्या पिरियड मध्ये. कसं कळालं आपल्याला? बिकॉज कार्बन डेटिंग, पोटॅशियम डेटिंग हे सगळे आपण शोधून काढलेले आता आपल्याला माहिती झालेले बऱ्यापैकी. सर मी इथं काय सांगतो तुम्हाला
की आपल्याला बायोडायव्हर्सिटी फॉसिल स्टडी करायला लागतो ओरिजिन ऑफ स्पीसीज डायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी. एवढं जरी तुम्हाला कळालं असेल तर इट इज मोर दॅन सफिशियंट फॉर मी. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा पॅरामीटर त्यांनी दिलेला आहे सिलेबसमध्ये. कुठल्या कुठल्या गोष्टी मेन्शन करायच्या त्या मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. मला ते पूर्ण करायचं होतं आज, पण की बऱ्याचशा गोष्टी मला सांगायच्या पण होत्या, त्याच्यामुळे मी ते काय घेतलं नाही. कारण की नुसतंच आपण पुढे जायचो आणि पाठीमागचं राहायचं सपाट, असं व्हायला नको. तर मी आतापर्यंत जे काय सांगितलंय ते तुम्हाला समजलं असेल. सो स्पीसीज डायव्हर्सिटी समजलं. ओरिजिन ऑफ स्पीसीज डायव्हर्सिटी बद्दल बोलतोय मी, त्याच्यामध्ये फॉसिल रेकॉर्डचा पॉइंट महत्वाचा आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू.